राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी लोकशाही टिकवण्यासाठी विरोधी पक्ष मजबूत असणं आवश्यक आहे असं मत व्यक्त केलं। डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा हवाला देत त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे सरकारवर निशाणा साधला। केवळ सत्ताधारीच नव्हे तर मतभिन्नता असलेले विचार लोकशाहीला बळ देतात असं त्यांनी स्पष्ट केलं। विरोधी पक्षाशिवाय संसद केवळ मोहर उमटवण्याची संस्था बनते असा इशाराही त्यांनी दिला। राज्याच्या राजकीय परिस्थितीत विरोधकांचा आवाज दाबला जात असल्याचा आरोपही त्यांनी अप्रत्यक्षपणे केलाय। या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे। महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या इतिहासातली आता कदाचित ही पहिली वेळ असेल की या मावळत्या वर्षाच्या शेवटचं जे हिवाळी अधिवेशन नागपूरला उद्यापासून होते आहे, यामध्ये दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेतेपद नसणं। जर विरोधी पक्षनेता नसेल तर लोकशाही सुदृढ राहत नाही। कालच आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जगभरात आदरांजली वाहिली महापरिनिर्वाण दिनानिमित्त, आणि त्यांनी जे एक भाषण दिलं होतं ते कारण संविधान निर्माण करताना मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते, आणि मसुदा समितीचा संविधानाचा मसुदा तयार झाल्यानंतर 4 नोव्हेंबर 1948ला त्यांच्या भाषणामध्ये ते असं म्हणतात की लोकशाही यशस्वी होण्याकरता केवळ सत्ता बदल नव्हे तर सुदृढ विरोधी पक्ष आवश्यक आहे। यापुढेही ते असं म्हणतात की विरोधी पक्षाशिवाय संसद ही फक्त मोहर उमटवण्याची संधी बनेल। सत्ताधारी नव्हे तर मतभिन्नता असलेले विचार लोकशाहीला बळ देतात, आणि सरकारवर नियंत्रण ठेवण्याकरता विरोधी पक्ष महत्त्वाचा असतो। जर विरोधी पक्ष अस्तित्वात नसेल तर सत्ता निरंकुश होणार, आणि जर सत्ता निरंकुश झाली तर एकतर्फी निर्णय होणार। उदाहरणार्थ साधुग्राममध्ये कुंभमेळ्याच्या धर्तीवर झाडांवर कुऱ्हाडी चालू नयेत याकरता पर्यावरणप्रेमी मोठ्या प्रमाणात एकवटला आहे। चित्रपटसृष्टीतले अनेक लोक एकवटलेले आहेत, आणि अशा वेळेस ते एकवटलेले असताना उद्या चालून जर सरकारने एकतर्फी निर्णय घेतला की सेवाग्राममधली सगळी झाडं हटवा आणि ती कापा, तर तो निर्णय सर्वानुमते ठराव मंजूर होतो, आणि हे लोकशाहीला धोकादायक असतं। मी जरी सत्तेमधला आमदार असलो तरी माझं स्पष्ट मत आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सुदृढ लोकशाहीची संकल्पना रुजवायची असेल तर दोन्ही सभागृहाचं विरोधी पक्षनेतेपद हे असलंच पाहिजे। त्याशिवाय आपली सत्ता ही शुद्ध होणार नाही, नाहीतर सत्ता सैरभैर होईल, आणि एकतर्फी शासन निर्णय जर लागू झाले तर उद्या ते महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने चांगलं चित्र नसेल।